हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द NSK लर्नर. आय एम रुपेश आणि आज आपण बघणार आहोत जे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत आहे. त्यामध्ये वर्ग 6वी ते 10वी करिता कुठकुठले कागदपत्रे लागतात ते आपण बघणार आहोत. तर कुठल्याही वेळेचा विलंब न लावता चालू करूया आपण. ठीक आहे. तर सर्वात पहिले बघा, पवित्र पोर्टल संदर्भात जी कागदपत्रे लागतात ते दोन डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे. एक म्हणजे टेटचे जे गुणपत्र, जे टेट एक्झाम तुम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला मार्क मिळालेले आहे त्याचे एक गुणपत्रक लागते आणि पवित्र पोर्टलवर जे तुम्ही सेल्फ सर्टिफाईड फॉर्म आहे, सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे त्याचा फॉर्म सुद्धा लागतो. तर हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला पवित्र पोर्टल संबंधी कागदपत्रामध्ये लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कुठले शैक्षणिक कागदपत्रे. शैक्षणिक कागदपत्रे कुठकुठली लागतात? तर सर्वात पहिले तुम्हाला लागते SSC ही 10वीची गुणपत्रक व प्रमाणपत्र. गुणपत्रक म्हणजे तुमचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट, ज्याला की आपण सनद सुद्धा म्हणतो. तसेच तुम्हाला HSC 12वी गुणपत्रक म्हणजे की मार्कशीट व प्रमाणपत्र, ज्याला आपण सनद म्हणतो, बोर्ड सर्टिफिकेट. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पदवी, तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जसं की BA झालेलं असू शकते, BSc झालेलं असू शकते, BCom झालेला असू शकतो. तर या सर्व सेमचे जे तुमचे गुणपत्रक आहे म्हणजे मार्कशीट आणि जी तुम्हाला लास्टला जी डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर पदवी भेटते किंवा पदवी मिळते ते पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट हे सुद्धा लागते. ठीक आहे. तर हे 3 डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला लागतात शैक्षणिक कागदपत्रामध्ये. त्यानंतर आली तुमची व्यावसायिक कागदपत्रे. व्यावसायिक कागदपत्रामध्ये काय काय लागते तुम्हाला बघा. तर सर्वात पहिले जे तुमचं B.Ed असेल किंवा D.Ed असेल त्या सर्व सेमच्या गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट व पदवी प्रमाणपत्र म्हणजे की डिग्री सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल शिक्षक पात्रता परीक्षा. वर्ग 6 ते 8 साठी तुम्हाला TET किंवा CTET पेपर 2 हे तुम्ही पास असणे गरजेचे आहे. त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. ठीक आहे. 9वी आणि 10वीला हे लागणार नाही, परंतु 6 ते 8 वर्गासाठी CTET किंवा TET पेपर 2 तुम्ही पास असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे आरक्षण व सामाजिक कागदपत्रे तुमची. तर पहिलं आहे तुमचं जातीचे प्रमाणपत्र, ज्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतात. ज्याला आवश्यक असेल त्याला कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे SC आणि ST ला लागणार नाही. त्यानंतर आहे EWS प्रमाणपत्र म्हणजे EWS सर्टिफिकेट. ते जातीचे जे आरक्षण आहे त्याचे प्रमाणपत्र एवढे तुम्हाला लागतील. त्याच्यानंतर बघा कुठले समांतर आरक्षण कागदपत्रे, जे लागू असेल, ज्यांना लागू असेल, महिला आरक्षणाचा दाखला लागेल, दिव्यांगासाठी दिव्यांग प्रमाणपत्र लागेल, खेळाडू असेल तर खेळाडू प्रमाणपत्र लागेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन यांचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल. ठीक आहे. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र लागेल. नावात बदल असल्यास त्यांनी गॅजेट किंवा ॲफिडेव्हिट करून घ्यावे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे तुमचे जे ओळखीचे कागदपत्रे. ओळखीच्या कागदपत्रामध्ये तुम्हाला काय काय लागेल? एक तर आधार कार्ड देऊ शकता तुम्ही, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक कुठलंही देऊ शकता. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर, नाहीतर 10वीचं जे तुमचं प्रमाणपत्र असते, सर्टिफिकेट बोर्ड, त्याच्यावर तुमची जन्मतारीख आणि जन्म नोंद असते तर ते लागेल, किंवा शाळा सोडण्याचा दाखला ज्याला आपण TC म्हणतो. या 3 पैकी कुठलेही एक असेल तर चालेल. ठीक आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, ज्याला की आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो. तर असे एकूण तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतील. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या NSK लर्नर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा करा. धन्यवाद.